नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज वेज चाउमीन बनवणार आहे। इथे मी वेज चाउमीनसाठी कशा भाज्या कट करायच्या ते मी सांगणार आहे। कोबी घेतला आहे एक, तो हे आहे ते कट करायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने काढायचं आहे कोबीचं। यानंतर हा जो भाग आहे तो असा खाली ठेवून अशा पद्धतीने कट करायचा आहे। तर इथे पाहू शकता एक अर्धा कोबी घेणार आहे मी बनवण्यासाठी। तर इथे कोबीचा खालचा भाग आहे तो असा इथं फी आकारामध्ये कट करायचा आहे। तो असा थोडासा निबार असतो त्याच्यामुळे हा घेतला जात नाही। इथे पाहू शकता हा आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करता येत नाही त्याच्यामुळे हा काढला जातो। आणि हा कोबी आहे तो असा ठेवायचा आणि अशा पद्धतीने कट करायचा आहे। जेवढं पातळ कट करता येईल तेवढ्या आकारामध्ये कट करायचं आहे। नूडल्सच्या आकार एवढंच कट करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त कट नाही झालं पाहिजे। इथे पाहू शकता कोबी चिरून झालेला आहे, अशा आकारामध्ये कट करायचा आहे। कोबी कट करून झाला आहे तर आता शिमला मिरची कट करायची आहे। तर इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे। ती कशी कट करायची तर हे जे काप दिसतात बरोबर हे अशा रेषा त्याच्यावर बरोबर असं कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला आधी उभे काप करून घ्यायचे आहे आणि हे जे आहे ते बाजूला काढायचं आहे। ह्याचे 4 भाग केलेले आहेत। यानंतर हे असं या आकारामध्ये ठेवून जेवढं पातळ कट करता येईल तेवढं पातळ कट करायचं आहे। आता शिमला मिरची ही कट करून झालेली आहे। यानंतर इथे एक मी गाजर घेतलेला आहे, त्याच्यावरची साल काढून धुतलेला आहे। तर आपल्याला सुरुवातीला गाजराचा हा भाग काढायचा आहे। यानंतर मधून कट करायचा आहे आणि इथून एक असा कट मारायचा आहे थोडासा या पद्धतीने। आणि हे जे आहे ते आता चॉपिंग बोर्डवर असं ठेवायचं म्हणजे गाजर व्यवस्थित कट करता येतं, हलत नाही। आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तर हे असं कट केलेलं आहे तर आता असं आपल्याला कट करायचं आहे उभ्या आकारामध्ये आणि एकदम लहान लहान कट मारायचे आहेत। जेवढे लहान करता येईल तेवढे कट करायचे आहेत लहान लहान। नूडल्स बनवण्यामध्ये सगळ्यात किचकट काम हे व्हेजिटेबल कट करण्याचंच आहे। ते आपलं गाजर ही कट करून झालेलं आहे अशा पद्धतीने। यानंतर इथे मी 3 कांद्याचे पात घेतले आहेत। तर सुरुवातीला काय करायचं, हे जे कांद्याची पात आहे इथं जो जॉइंट आहे इथं जो दिसतोय तिथपर्यंत कट करायचा आहे आधी अशा पद्धतीने।
आणि सुरुवातीला हे आपण जो व्हाईट आहे तो कट करून घ्यायचा. तर कांद्याच्या पुढचा जे मुळ्याचा भाग असतो तो कट केलेला आहे. हा पुढचा भाग कट करून झाला की ही पाठीमागची जी कांद्याची पात असते ती एकदम बारीक बारीक अशी कट करायची आहे. जेवढं बारीक करणं होईल तेवढं पातळ कट करायची आहे. तर आपला कांदाही कट करून झालेला आहे. इथे मी एक कांदा घेतला आहे, तोही कट करायचा आहे. कांदाही असा उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. कांदाही कट करून झालेला आहे. तर आपण आता नूडल्स शिजवून घेऊया. इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर पाणी आपल्याला पूर्ण उकळून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नूडल्स टाकायचे आहेत शिजण्यासाठी. पाणी चांगलं उकळत आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. यानंतर याच्यामध्ये नूडल्स टाकते. तर इथे मी 150 ग्रॅम नूडल्सचं एक पॅकेट घेतलेलं आहे. पाहू शकता नूडल्स एकमेकापासून वेगळे झाले आहेत. तर नूडल्स टाकल्यापासून फक्त 1 मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे. आणि आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट फक्त नूडल्स या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. गरम पाणी असतं त्याच्यामुळे नूडल्स लवकर शिजले जातात. 2 ते 3 मिनिट झाले आहेत. तर ह्याच्यावरचं झाकण काढायचं. तर इथे पाहू शकता नूडल्स छान शिजलेले आहेत. तर आता ह्याच्यातून नूडल्स काढायचे. नूडल्स मी एका चाळणीमध्ये असे काढून घेते. नूडल्स इथं मी एका चाळणीत काढले आहेत. तर याच्यावरून आपलं रेग्युलर पाणी असतं थंड ते टाकायचं आहे. पूर्ण नूडल्सवरती पाणी टाकायचं आहे, म्हणजे गरम पाण्यातून काढलेलं असतं तर त्याचं ते ओव्हरकुक होण्याची प्रक्रिया थांबते, ओव्हरकुक होत नाहीत. आणि ह्याच्यातलं पाणी आहे ते असं काढून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला एक ते 1.5 चमचा तेल घालायचं, म्हणजे नूडल्स एकमेकाला जास्त चिकटत नाहीत, वेगळे होतात. आणि हे तेल आहे ते ह्या सर्व नूडल्सला लावून घ्यायचं आहे. इथे मी एक लोखंडी कढई घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल ॲड करत आहे. तर अशा पद्धतीने सगळीकडून तेल व्यवस्थित लावायचं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरतीच आता पुढील प्रोसेस करायची आहे. पूर्ण लसूण पेस्ट घेतलेली आहे. ही थोडीशी परतून घ्यायची आहे. मध्ये 1 उभा चिरलेला कांदा घालायचा. कांदाही छान परतून घ्यायचा आहे. यानंतर आपण इथे कट केलेले गाजर घालायचे आहेत. शिमला मिरची कट केलेली घालायची आहे. आणि कोबी कट केलेला घालायचा आहे.
तर हे छान टॉस करायचे आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. अगदी थोडीशी साखर घालायची. यानंतर कांद्याचा जो पांढरा भाग आहे तो घालायचा. तसेच कांद्याचा जो हिरवा भाग आहे तोही घालायचा. हेही आपल्याला 2 मिनिट हाय फ्लेमवरती टॉस करायचं आहे. दोन मिनिटे परतल्यानंतर इथे मी 1 चमचा टोमॅटो केचप घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा विनेगर, 1 टीस्पून सोया सॉस, 1 टीस्पून रेड चिली सॉस. हे सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे भाज्याला. तर इथे पाहू शकता भाज्या एकदम छान टॉस झालेल्या आहेत. आणि गॅसची फ्लेम आहे ती पण हायच ठेवायची आहे, अजिबात कमी करायची नाही. यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ एकदा ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. यानंतर याच्यामध्ये घालूया आपण नूडल्स. नूडल्स घातले की फटाफट हलवायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. व्हेज चाऊमिन तयार झालेले आहेत. इथे पाहू शकता अजिबात एकामेकाला असे चिकटलेले नाहीयेत. अगदी मोकळे मोकळे तयार झालेले आहेत. खूप यम्मी आणि डिलिशियस तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.